नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी अमृता ओक. सध्या पाऊस पडतोय, कधी धबाबा कोसळतोय, कधी शांतपणाने. आत्ताच यायला लागलंय. त्यामुळे वर्षभराने भेटल्यानंतरची जी गंमत असते ती आपली पण चालू आहे पावसाबरोबर. तेव्हा एक छान कविता अपर्णा काकू देवलीने मला पाठवली पावसाविषयी, म्हणून दाखवते, वाचून दाखवते. वय असतं का पावसाला? वय असतं का हो पावसाला? असतं की. मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस 1 वर्षाचा असतो. मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस 1 वर्षाचा असतो. वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस 4 वर्षांचा असतो. शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस 12 वर्षांचा असतो. ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीनेज ओलांडत असतो. तिला पाऊस आवडतो. रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचवीशीत असतो. भिजायला नको वाटायला लागलं की 50 येते पावसाची. गुडघे दुखू लागले की साठी शांत होते पावसाची. आणि नंतर नंतर पाऊस मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात आणि नातवंडांना ओरडतो, अरे भिजू नका रे पावसात, अरे भिजू नका रे पावसात. छान कविता आहे की नाही? त्या वयात आहोत, ते वय जाणवलंच, पण लहानपण पण जाणवलं. खरंच आपण हे सगळं केलेलं असतं. खूप मज्जा केलेली असते. तरुणपणापर्यंत पावसात खूप मज्जा केलेली असते. मग त्यांनी म्हटलं तसं हळूहळू घराकडे सरकतं, पण घरातून सुद्धा खिडकीतून अगदी पहिला पाऊस आला की तो जो मातीचा वास येतो, तेव्हा खिडकी उघडून डोकावून असं त्या पावसाकडे बघावंसं वाटतंच. खूप छान कविता. त्या वयाला आपल्याला ते जाणवतं. प्रत्येकच ऋतू बरं का. उन्हाळ्याची सुद्धा एक गंमत आहे. आपल्याला किचनमध्ये काम करायला लागतं ना, तेव्हा तो असह्य उन्हाळा वाटायला लागतो. कामबिम काही जेव्हा आपण आईकडे असतो किंवा आपण लहान असतो असं म्हणू, बायकांच्या बाबतीत माहेरी असतो, फारसं स्वयंपाकघरात काम नसतं, तेव्हा काही ते नुसते आंबे वगैरे खायचे असतात, तेव्हा सॉलिड आवडते उन्हाळ्याची सुट्टी, कारण शाळाही नसते. किचनमध्ये जायचं असलं की अक्षरशः अरे बाप रे बाप, घामाच्या धारा, कसा तो स्वयंपाक उरकावा असं वाटायला लागतं. त्यामुळे आपलं अनुभव विश्व, आपलं वय सगळं खूप त्या वयानुसार आपल्याला ते ऋतू जाणवायला लागतात असं म्हणूया. मागे एकदा सहज म्हणजे एक अगदी अनुभव आहे म्हणून शेअर करते की उन्हाळा संपल्या बघा अशी काळोखी येते. म्हणजे धड फार पाऊसही पडत नाही, पण उदास असं एक वातावरण व्हायला लागतं. तेव्हा घरात बसून मला नेहमी असं कंटाळा, म्हणजे थोडंसं बाहेर जाऊन येतो आपण, पण असे काय आपण सारखे उन्हात नसतो. पण आमच्याकडे एक पोस्ट वुमन येतात. त्या पटकन एकदा असं म्हणाल्या होत्या, आता ना ऊन जायला लागलं आणि असं हे जरा मळं व्हायला लागलं ना की आम्हाला बरं वाटतं. दिवसभर आम्ही इकडून तिकडे जात असतो. उन्हात ताई खूप त्रास होतो. जरा मळं झालं की शांत वाटायला लागतं. मला त्या दिवशी जाणवलं, म्हटलं खरंच हा विचार आपण घरात बसून नुसतंच हा उदासच वाटतंय, हे काय वातावरण, धड पाऊस नाही, धड ऊन नाही असं म्हणतोय. खरंच आहे की जी लोकं इतकी बाहेर चालत फिरत असतात त्यांना तो उन्हाचा तडाखा आणि त्याच्यातून मिळालेलं हे सुख, की नुसतं मळप जरी आलं तरी तो एक प्रकारचा गारवा येतोच. तर अशा प्रकारे किती छान ना, की ज्याचं जे अनुभव विश्व, ज्याचं जे वय, तसं तसं जाणवणारं निसर्गाचं रूप. चला मंडळी, सगळ्यांचा दिवस शुभ जाओ. नमस्कार.